नमस्कार मित्रांनो. भगवद्गीतेच्या गूढ आणि गंभीर अशा 16व्या अध्यायात प्रवेश करताना आपल्याला थेट मानवी स्वभावाच्या मुळाशी नेऊन उभं केलं जातं. आत्तापर्यंत भगवंतांनी कर्म, ज्ञान, भक्ती, वैराग्य, गुण, पुरुषोत्तम तत्व यांचं विस्ताराने विवेचन केलं. पण या अध्यायात ते थेट मनुष्याच्या अंतःकरणात डोकावतात आणि सांगतात कोणते गुण माणसाला मुक्तीकडे नेतात आणि कोणते गुण त्याला अधपाताकडे ढकलतात. हाच हा अध्याय, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यांचा विभाग. भगवंत अर्जुनाला सांगतात की प्रत्येक माणसाच्या जन्मासोबत काही प्रवृत्ती येतात. या प्रवृत्ती दोन प्रकारच्या असतात. एक दैवी, जी मनुष्याला शुद्ध, करुणामय, संयमी आणि विवेकी बनवते, आणि दुसरी आसुरी, जी माणसाला अहंकारी, क्रूर, लोभी आणि अंध बनवते. या दोन्ही प्रवृत्ती बाहेरून येत नाहीत, तर मनाच्या गाभ्यातून उगम पावतात. संत ज्ञानेश्वर या ठिकाणी फार सुंदर अर्थ लावतात. ते सांगतात की दैवी संपत्ती म्हणजे देवानं दिलेली बाह्यकृपा नव्हे, तर मनाच्या शुद्ध अवस्थेतून जन्मलेली अंतर्गत समृद्धी आहे. जिथे भय नाही, द्वेष नाही, कपट नाही, तिथे दैवी संपत्ती वसते. जिथे आत्मसंयम आहे, सत्य आहे, क्षमा आहे, तिथे देवत्व आपोआप प्रकट होतं. भगवंत प्रथम दैवी गुणांची माळ उलगडतात. अभय म्हणजे केवळ बाह्य संकटांची भीती न वाटणं नव्हे, तर अंतःकरणात अपराधबोध, पापाची भीती, असत्याची धास्ती नसणं. मन इतकं स्वच्छ असणं की कोणत्याही परिस्थितीत स्वतःपासून पळावं लागू नये. अभय हे शौर्याचं फळ नाही, तर पवित्रतेचं लक्षण आहे. सत्वसंशुद्धी म्हणजे मनाची निर्मळता. जसं स्वच्छ पाण्यात आकाश प्रतिबिंबित होतं, तसं शुद्ध मनात परमात्म्याचं स्वरूप उमटतं. ज्ञानयोगात स्थिरता, इंद्रिय संयम, यज्ञ, स्वाध्याय, तप हे सगळे गुण म्हणजे मनाला आतून उजळवणाऱ्या ज्वाला आहेत. दान म्हणजे फक्त वस्तू देणं नव्हे, तर अपेक्षेचा त्याग करून देणं. जे देताना मी राहत नाही, तेच खरं दान. अहिंसा या शब्दाला ज्ञानेश्वर अत्यंत खोल अर्थ देतात. केवळ शरीराने कुणाला इजा न करणं म्हणजे अहिंसा नव्हे. मनाने, शब्दाने, नजरेनेही दुसऱ्याला दुखावू नये, हीच खरी अहिंसा. सत्य म्हणजे कठोर वास्तव मांडणं नव्हे, तर जे कल्याणकारी आहे तेच बोलणं. सत्य आणि करुणा यांची जुळवाजुळव म्हणजे दैवी वाणी. अक्रोध म्हणजे राग न येणं नव्हे, तर राग येण्याआधी त्याचं रूपांतर विवेकात करणं. त्याग म्हणजे संसार सोडणं नव्हे, तर आसक्ती सोडणं. शांती म्हणजे बाह्य शांतता नव्हे, तर परिस्थिती बदलली तरी आत न ढळणारी स्थिरता. अपैशून्य म्हणजे चुगलीचा संपूर्ण अभाव. दया म्हणजे दुर्बलतेवर उभं राहणं. अलोलुपत्व म्हणजे हवेपेक्षा जास्त नकोशी वाटणं. मृदुता, लज्जा, अचंचलता, तेज, क्षमा, धैर्य, शौच, अद्रोह, नातीमानिता हे सगळे गुण एकत्र येऊन माणसाला देवत्वाच्या दिशेने नेतात. ज्ञानेश्वर सांगतात, हे गुण अंगीकारावे लागत नाहीत, ते आपोआप प्रकट होतात जेव्हा मन शुद्ध होतं. आणि मग भगवंत स्पष्ट सांगतात, हे सगळे गुण ज्याच्या ठायी आहेत तो मोक्षासाठी योग्य आहे. मोक्ष म्हणजे कुठेतरी जाणं नाही, तर आतल्या अज्ञानातून बाहेर पडणं आहे. दैवी संपत्ती म्हणजे आत्म्याला स्वतःकडे परत नेणारी शिडी आहे. इथेच हा अध्याय वळण घेतो, कारण जिथे प्रकाश आहे तिथे अंधाराचं स्वरूप समजणं आवश्यक असतं. दैवी गुण समजल्यावर त्याच्या विरुद्ध असलेली आसुरी प्रवृत्ती अधिक स्पष्ट दिसू लागते. आणि याच तुलनेतून मनुष्य स्वतःकडे पाहू लागतो. आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत हे उमजू लागतं. याच पार्श्वभूमीवर पुढे भगवंत आसुरी संपत्तीचं स्वरूप उलगडू लागतात, जे मानवी अधःपतनाचं मूळ कारण आहे. दैवी संपत्तीचे गुण स्पष्ट केल्यानंतर भगवंत अर्जुनाला सावध करतात आणि सांगतात की जशी माणसाच्या अंगी देवत्वाची बीजं असतात, तशीच त्याच्या मनात अधःपाताची बीजही रुजलेली असू शकतात. या बीजांनाच आसुरी संपत्ती म्हणतात. या प्रवृत्ती एखाद्या राक्षसी रूपात बाहेरून येत नाहीत, तर त्या आपल्या विचारांतून, इच्छांतून आणि अहंकारातून हळूहळू आकार घेतात. भगवंत म्हणतात, आसुरी प्रवृत्ती असलेल्या माणसाला काय करावं आणि काय करू नये याचं भानच उरत नाही. तो स्वतःलाच अंतिम सत्य मानू लागतो. सत्य, धर्म, नियम, शास्त्र हे सगळं त्याला बंधन वाटू लागतं. जगात काही नियम नाहीत, देव नाही, नैतिकता म्हणजे दुर्बलतेचं लक्षण आहे, अशी धारणा त्याच्या मनात पक्की बसते. आणि हीच धारणा त्याच्या पतनाची सुरुवात ठरते.
ज्ञानेश्वर या ठिकाणी अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करतात. ते सांगतात की आसुरी वृत्ती म्हणजे केवळ बाह्य दुष्कृत्य नव्हे, तर अंतःकरणात तयार झालेली विकृत दृष्टी आहे. अहंकार ही तिची पहिली पायरी आहे. मीच श्रेष्ठ आहे, मीच सर्व काही आहे, हा भाव जेव्हा माणसाच्या मनात ठाण मांडतो, तेव्हा तो इतरांना साधन म्हणून पाहू लागतो. या अहंकारातून दर्प जन्माला येतो. दर्प म्हणजे केवळ गर्व नव्हे, तर स्वतःच्या चुकीलाही योग्य ठरवण्याची सवय. अशा माणसाला सल्ला नको असतो, मार्गदर्शन नको असतं. तो ऐकत नाही, तो फक्त बोलतो. आणि जिथे ऐकणं संपतं, तिथे समज संपते. यानंतर येतो क्रोध. क्रोध म्हणजे केवळ रागाचा उद्रेक नव्हे, तर अपेक्षा पूर्ण न झाल्यावर मनात निर्माण होणारी असह्य अस्वस्थता. आसुरी वृत्तीचा माणूस स्वतःच्या इच्छांना जगावर लादू पाहतो, आणि जेव्हा जग त्याचं ऐकत नाही, तेव्हा तो संतापतो. हा क्रोध विवेक नष्ट करतो, बुद्धी अंध करतो आणि माणसाला स्वतःचाच शत्रू बनवतो. क्रोधातून लोभ वाढतो. लोभ म्हणजे केवळ अधिक मिळवण्याची इच्छा नव्हे, तर कधीच समाधान न मिळणारी भूक. जितकं मिळतं तितकं अपुरं वाटतं, आणि या अपूर्णतेतून तो अधर्माकडे वळतो. अन्याय, फसवणूक, हिंसा हे सगळं त्याला योग्य वाटू लागतं, कारण त्याचं एकच ध्येय असतं, मला हवं ते मिळायलाच हवं. भगवंत सांगतात, असा माणूस स्वतःला शक्तिशाली समजतो, पण प्रत्यक्षात तो आपल्या वासनांचा गुलाम झालेला असतो. काम, क्रोध आणि लोभ ही त्रयी म्हणजे नरकाची 3 दारं आहेत. या दारांतून जो प्रवेश करतो, तो स्वतःच्या आत्म्याला जखडून टाकतो. ज्ञानेश्वर अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगतात की आसुरी वृत्ती असलेला माणूस सतत चिंता, भय आणि असुरक्षिततेत जगतो. बाहेरून तो कितीही बलवान दिसला तरी आतून तो तुटलेला असतो, कारण त्याचं जीवन सत्यावर नव्हे तर भ्रमावर उभं असतं. मी अमर आहे, मी सगळं करू शकतो, हा भ्रम त्याला विवेकापासून दूर नेत राहतो. असा मनुष्य जगाला शत्रू समजू लागतो. निसर्ग त्याला शत्रू वाटतो, समाज शत्रू वाटतो, इतर माणसं शत्रू वाटतात, आणि शेवटी तो स्वतःचाच शत्रू बनतो, कारण आत्म्याशी असलेली नाळ तुटते. भगवंत येथे ठामपणे सांगतात, आसुरी संपत्ती माणसाला अधपाताकडे घेऊन जाते. ती त्याला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात अडकवते. त्यातून न सुटण्याचं मुख्य कारण म्हणजे शास्त्रविरुद्ध जगण्याची वृत्ती. जेव्हा माणूस शास्त्र, सदाचार आणि विवेक यांना झुगारतो, तेव्हा त्याच्यासाठी कोणताही प्रकाश उरत नाही. ज्ञानेश्वर सांगतात, शास्त्र म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, तर शतकानुशतके अनुभवातून तयार झालेली जीवन मार्गदर्शक दीपमाळ आहे. जी ती विझवतो, तो स्वतः अंधारात चालू लागतो, आणि अंधारात चालणारा माणूस पडतोच. या अवस्थेत माणूस स्वतःला दोष देत नाही, तो नेहमी इतरांना दोष देतो. त्याचं दुःख त्याला शिकवत नाही, तर अधिक कठोर बनवतं. आणि अशा रीतीने आसुरी वृत्ती स्वतःलाच बळकट करत जाते. इथपर्यंत भगवंतांनी आसुरी संपत्तीचं भयावह चित्र अर्जुनासमोर उभं केलं आहे. हे चित्र कोणत्या काळापुरतं मर्यादित नाही. प्रत्येक युगात, प्रत्येक समाजात, प्रत्येक माणसाच्या मनात हे द्वंद्व चालूच असतं. दैवी आणि आसुरी प्रवृत्ती यांच्यातील हा संघर्ष अखंड सुरू असतो. आता या सगळ्यातून मार्ग कोणता? माणसाने नेमकं काय धरावं, काय सोडावं आणि स्वतःला कसं ओळखावं, याचं उत्तर भगवंत पुढील भागात देणार आहेत. आसुरी प्रवृत्तींचं स्वरूप स्पष्ट केल्यानंतर भगवंत अर्जुनाला एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आणून ठेवतात. आतापर्यंत त्यांनी सांगितलेले गुण, दोष, प्रवृत्ती आणि त्यांचे परिणाम हे केवळ तत्त्वज्ञान म्हणून ऐकून थांबू नयेत, तर माणसाने स्वतःच्या जीवनात त्यांचा उपयोग करून पाहावा, असा त्यांचा स्पष्ट संकेत आहे. कारण हा अध्याय केवळ जगाची टीका करत नाही, तर माणसाला स्वतःकडे पाहायला शिकवतो. भगवंत म्हणतात, माणूस अनेकदा आपल्या इच्छांनाच जीवनाचा नियम मानतो. मला जे योग्य वाटतं तेच योग्य, ही धारणा जेव्हा मनात ठाण मांडते, तेव्हा विवेक मागे पडतो. अशावेळी माणूस शास्त्र, सदाचार, परंपरा, अनुभव या सगळ्यांना बंधनं समजू लागतो. पण प्रत्यक्षात हीच बंधनं त्याला वाचवण्यासाठी असतात. ज्ञानेश्वर माऊली इथे फार मार्मिक उदाहरण देतात. ते सांगतात की प्रवासात दिशा दर्शवणारी वाटचिन्ह जर तोडून टाकली तर प्रवासी मोकळा होतो असं नाही, तर तो भरकटतो. शास्त्र हे वाटचिन्ह आहे. ते नाकारलं की जीवनाचा प्रवास अंधारात सुरू होतो. भगवंत ठामपणे सांगतात, शास्त्रविरुद्ध वागणारा मनुष्य ना सिद्धी प्राप्त करतो, ना सुख,
ना परमार्थाची गती, कारण त्याचं जीवन क्षणिक इच्छांवर उभं असतं. आज जे आवडतं ते उद्या नकोसं होतं आणि अशा अस्थिरतेतून असंतोष वाढतो. माणसाचं मन ही अत्यंत शक्तिशाली गोष्ट आहे. ते जर विवेकाच्या हातात दिलं तर देवत्वाकडे नेऊ शकतं, पण तेच मन जर वासनांच्या ताब्यात गेलं तर अधापात अटळ असतो. म्हणूनच भगवंत सांगतात की मनावर नियंत्रण म्हणजे मन दाबून टाकणं नव्हे, तर मनाला योग्य दिशा देणं आहे. दैवी संपत्ती असलेला मनुष्य शास्त्राला भीतीने मानत नाही, तर श्रद्धेने मानतो. त्याला नियम म्हणजे शिक्षा वाटत नाही, तर संरक्षण वाटतं. तो कर्म करताना परिणामांचा विचार करतो. त्याच्या कृतींमध्ये जबाबदारी असते, संयम असतो. ज्ञानेश्वर सांगतात, दैवी गुण असलेला मनुष्य कधीच स्वतःला पूर्ण समजत नाही. तो नेहमी शिकण्याच्या वृत्तीत असतो. त्याला चुका मान्य करायला अवघड वाटत नाही, कारण त्याला स्वतःपेक्षा सत्य मोठं वाटतं. याच्या उलट आसुरी वृत्तीचा मनुष्य सत्यालाच आपल्या अहंकाराच्या चौकटीत बसवू पाहतो. जे त्याला अनुकूल नाही ते तो नाकारतो आणि म्हणूनच त्याचं जीवन संघर्षमय बनतं. तो जगाशी नव्हे तर स्वतःशीच लढत असतो. भगवंत पुढे सांगतात, मनुष्य जेव्हा शास्त्राला प्रमाण मानतो तेव्हा त्याला काय करावं आणि काय टाळावं हे स्पष्ट कळू लागतं. हा विवेक त्याला हळूहळू मुक्तीकडे घेऊन जातो. मुक्ती म्हणजे बाह्य स्वातंत्र्य नव्हे, तर आतल्या बंधनांतून सुटणं. ज्ञानेश्वर इथे अत्यंत सुंदर प्रतिमा वापरतात. ते म्हणतात, जसं सूर्य उगवल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो, तसं ज्ञान जागृत झाल्यावर अज्ञान पळून जातं. अज्ञानावर वेगळं युद्ध करावं लागत नाही, प्रकाश पुरेसा असतो. दैवी आणि आसुरी प्रवृत्ती यांच्यातील संघर्ष हा एका दिवसात संपणारा नाही. तो रोजच्या रोज प्रत्येक विचारात, प्रत्येक निर्णयात घडत असतो. म्हणूनच भगवंत अर्जुनाला सांगतात, जागृत रहा, स्वतःच्या वृत्ती ओळखा आणि स्वतःला विचारत रहा, मी कोणत्या दिशेने चाललो आहे. या प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे देणं हीच खरी साधना आहे. उपासना, जप, तप हे सगळं त्यानंतर येतं. पण जर जीवनदृष्टीत चुकीची असेल तर साधना ही भ्रम ठरते. या टप्प्यावर अध्यायाचा अर्थ अधिक गंभीर आणि स्पष्ट होतो, कारण इथे केवळ गुणदोषांची यादी संपत नाही, तर माणसाला स्वतःची जबाबदारी समजावून सांगितली जाते. देव, काळ, परिस्थिती यांना दोष देण्याऐवजी स्वतःच्या निवडींकडे पाहण्याचं धैर्य इथे मागितलं जातं. आणि याच जाणीवेच्या प्रकाशात भगवंत अध्यायाचा अंतिम निष्कर्ष मांडतात. दैवी संपत्ती स्वीकारणारा माणूस उन्नतीकडे जातो आणि आसुरी संपत्तीला कवटाळणारा स्वतःचं पतन घडवतो. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला अध्यायाचा अंतिम आणि अत्यंत स्पष्ट निष्कर्ष देतात. आतापर्यंत सांगितलेली दैवी आणि आसुरी संपत्ती ही केवळ तत्त्वज्ञानाची मांडणी नसून ती माणसाच्या प्रत्यक्ष जीवनाचा आरसा आहे. प्रत्येक माणूस या दोन प्रवृत्तींच्या मध्ये उभा आहे आणि त्याचा प्रत्येक निर्णय त्याला एका ना एका दिशेने घेऊन जातो. भगवंत सांगतात की दैवी संपत्ती माणसाला मुक्तीकडे नेते. मुक्ती म्हणजे केवळ देह सोडल्यानंतर मिळणारी अवस्था नव्हे, तर जिवंतपणी मिळणारी अंतःशांती आहे. ज्या मनात द्वेष नाही, भीती नाही, असंतोष नाही, ते मनच मुक्त आहे. आणि अशी अवस्था बाह्य परिस्थिती बदलल्याने नाही, तर अंतःकरण शुद्ध झाल्याने प्राप्त होते. ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी फार सुंदर रीतीने स्पष्ट करतात की दैवी गुण म्हणजे देवाने दिलेले विशेष वरदान नाहीत, तर योग्य सवयींचा परिणाम आहेत. सत्य बोलणं, संयम ठेवणं, क्षमा करणं, अहंकार न बाळगणं हे सगळं साध्य आहे. फक्त त्यासाठी मनाची तयारी हवी. देवत्व आकाशातून उतरून येत नाही, ते रोजच्या आचरणातून घडतं. याच्या उलट आसुरी संपत्ती माणसाला हळूहळू अधपाताकडे घेऊन जाते. अहंकार वाढतो, इच्छा कधी संपत नाहीत आणि समाधान दूर जातं. असा मनुष्य बाहेरून कितीही यशस्वी दिसला तरी आतून तो अस्वस्थ असतो, कारण त्याचं मन स्वतःचाच शत्रू बनलेलं असतं. भगवंत ठामपणे सांगतात की आसुरी वृत्ती असलेला मनुष्य स्वतःच्याच कृतींमुळे अंधारात अडकतो. त्याला कुणी शिक्षा देत नाही, तो स्वतःच स्वतःला बांधून घेतो. इच्छा, क्रोध आणि लोभ हे 3 दरवाजे नरकाकडे नेतात, असं सांगताना भगवंत माणसाला घाबरवत नाहीत, तर सावध करत आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जसं विष पिणारा माणूस पाण्यालाच दोष देत नाही, तसं शास्त्र नाकारून जगणारा माणूस आपल्या दुःखासाठी जगाला दोष देऊ शकत नाही. कारण मार्ग माहिती असूनही जो चुकतो त्याची जबाबदारी त्याचीच असते. या अध्यायाचा खरा गाभा इथेच आहे.
माणसाला निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. दैवी आणि आसुरी दोन्ही प्रवृत्ती त्याच्याजवळ आहेत, पण कोणती वाढवायची, कोणती आवरायची हे त्याच्यावर अवलंबून आहे. देव मार्ग दाखवतो, पण चालावं मात्र आपल्यालाच लागतं. भगवंत शेवटी अर्जुनाला सांगतात की शास्त्राला प्रमाण मान, विवेकाने निर्णय घे आणि जीवन जगताना धर्माची कास धर. धर्म म्हणजे कर्मकांड नव्हे, तर योग्य आणि अयोग्य यामधील स्पष्ट भेद ओळखण्याची शक्ती. जिथे हा भेद स्पष्ट आहे तिथे जीवन आपोआप सुसंगत होतं. ज्ञानेश्वरी माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर हा अध्याय माणसाला आरसा दाखवतो. तू कोण आहेस याचं उत्तर बाहेर नाही तर आत शोधायला सांगतो. आणि जो हा शोध प्रामाणिकपणे घेतो तोच खऱ्या अर्थानं अध्याय 16 समजून घेतो. अशा प्रकारे दैवी आणि आसुरी संपत्ती यांचा भेद स्पष्ट करून भगवंत अर्जुनाला जीवनाचा योग्य मार्ग दाखवतात. हा मार्ग कठीण पण जागरूकतेचा आहे आणि या जागरूकतेतूनच माणूस स्वतःचा उद्धार करू शकतो. याच विचारांसह आपण आजच्या ज्ञानेश्वरी अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग या चिंतनाचा शेवट करतो. आपण आमच्यासोबत जोडलेले रहा. ज्ञान मंचला सबस्क्राईब करा आणि हा ज्ञानप्रवाह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.